हा व्हिडिओ ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि पालकांसाठी आहे। नुसतीच एक बातमी आली की हिंजवडीमधल्या 400 फ्रेशर लोकांची एक कन्सल्टन्सी किंवा एक कंपनी बंद झाली, ज्या मुलांनी 1 ते 3 लाख रुपयेपर्यंतचे पैसे त्या कन्सल्टन्सीमध्ये भरले होते। त्यांची 1-2 महिन्याची सॅलरी काय तर 15,000 रुपये स्टायपेंड प्रमाणे करण्यात आली आणि बाकीच्या मुलांची सॅलरी करण्यात आली नाही किंवा त्यांना कोणत्याही पद्धतीचं पेमेंट देण्यात आलं नाही। त्यातली काही मुलं लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करत होती आणि काही मुलांना प्रोजेक्टवरती टाकलंही सुद्धा नव्हतं। सो हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एक अवेअरनेस जनरेट करण्याच्या प्रयत्नातून बनवलेला आहे। काही कन्सल्टन्सीज किंवा काही कंपनीज अशा पद्धतीच्या स्कीम्स काढतात आणि त्यामधून अमाप असा पैसा गोळा करण्याचं त्यांचं ध्येय असतं। तो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किंवा जी मुलं पूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातून येतात, जी शेतकऱ्याची मुलं आहेत, त्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे। तर तुम्ही कोणत्याही कन्सल्टन्सीला किंवा कोणत्याही कंपनीला ज्यावेळेस तुम्ही एखादे पैसे भरता आहात, तो IT-मध्ये असं काही शॉर्टकट नाही आहे की चला मी पैसे भरलेत आणि मला पेमेंट चालू झालं आहे, असा कोणताही शॉर्टकट नाही। तुम्हाला जर IT-मध्ये जॉब करायचं असेल तर तुमचे स्किल्स, तुमचे प्रोजेक्ट्स, तुम्ही जे केलेलं प्रॅक्टिस आहे, त्या सगळ्या गोष्टी IT-मध्ये महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणताही शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करू नका। कोणत्याही कन्सल्टन्सीला पैसे भरण्याच्या आधी 100 वेळा विचार करा की कोणतीही कन्सल्टन्सी किंवा कोणतीही कंपनी आपल्याकडून पैसे घेऊन आपल्याला जॉब देते आहे, म्हणजे ऑफकोर्स अर्थात त्याच्यामागे काही ना काही रिझन्स असतात। सो ते रिझन्स तुम्ही बघितले पाहिजेत आणि अशा पद्धतीच्या फ्रॉड्सपासून तुम्ही वाचले पाहिजे।